लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला। महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळाला। महाविकास आघाडीने 30 जागांवर मुसंडी मारली। महाविकास आघाडीत काँग्रेसला 13, शिवसेना ठाकरे गटाला 9 तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसला 8 जागा मिळाल्या होत्या। आता विधानसभा निवडणुकीत परिस्थिती बदलण्यासाठी महायुतीने प्रयत्न सुरू केले आहे। त्यासाठी राज्यभरातील महिलांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली। ही योजना जाहीर होताच राज्यभरातील तहसील कार्यालय आणि सेतू केंद्रांवर महिलांची गर्दी होत आहे। आता महाविकास आघाडीकडून निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे महायुतीने शेतकरी कर्जमाफीवर विचार सुरू केला आहे। त्यासाठी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवलाय। महायुतीकडून 9 उमेदवारांनी अर्ज भरला होता। या सर्वच उमेदवारांनी विजयश्री खेचून आणली आहे। दरम्यान महाविकास आघाडीची मतं फुटली नसती तर महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आले नसते आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला नसता। जयंत पाटील यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीबाबत नाराजीही व्यक्त केली आहे। दरम्यान आता जयंत पाटील यांच्या पराभवानंतर विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे। शरद पवारांनी जयंत पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसलाय असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत। शेतकऱ्यांच्या मुलांना कुणी लग्नासाठी मुलगी द्यायला तयार होईना। मुख्यमंत्री साहेब जमलं तर एखादी लाडका भाऊ योजना सुद्धा नक्की आणा अशी मागणी केली आहे भंडाऱ्याच्या एका शेतकरी पुत्राने। शेतकऱ्यांच्या मुलांचे काही कल्याण होईल अशी एखादी योजना काढावी आणि तरुणांसह शेतकरी पुत्रांनाही दिलासा द्यावा यासाठी या युवा शेतकरी पठ्ठ्यानं चक्क हातात फलक घेत गावाच्या चौकात उभा राहून साऱ्यांचे लक्ष वेधले आहे। हातात फलक घेऊन त्याने थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही मागणी केली आहे। सिन्नर येथील मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील दूध व दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या मेसर्स यशस्वी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स मुसळगाव MIDC या कंपनीत गुरुवारी सायंकाळी धाड टाकून 314 किलो भेसळयुक्त पनीरसह भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचा साठा जप्त केला। नाशिक शहर आणि जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या विरोधात अन्न औषध प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येत असून त्याचाच भाग म्हणून कार्यालयास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नाशिकच्या अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून धाड टाकली। या ठिकाणी भेसळयुक्त पनीरचे उत्पादन विक्रीसाठी सुरू असल्याचे आढळले। काँग्रेस आमदारांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत पक्षाच्या निर्देशांच्या विरोधात मतदान केलंय। त्यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित केलं पाहिजे अशी मागणी काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे। काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी कोणाला मतदान केलंय, कोणी पक्षाच्या निर्देशानुसार मतदान केले आहे आणि कोणी पक्षादेश धुडकावून क्रॉस वोटिंग केलंय हे पक्षाच्या निरीक्षकांच्या सहज लक्षात आलं असेल। अशा क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांविरोधात 6 वर्षांसाठीच्या निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी विकास ठाकरे यांनी केली आहे। नागपुरात पुन्हा एकदा उड्डाणपुलावरून खाली कोसळून दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। नागपूरच्या पारडी उड्डाणपुलावर आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली। यात एक बाईकस्वार तरुण चिखलीवरून पारडीच्या दिशेने जात असताना तीव्र गतीमुळे त्या तरुणाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्याची दुचाकी उड्डाणपुलाच्या भिंतीला धडकली। ही धडक इतकी भीषण होती की या धडकेमुळे दुचाकी पुलावर राहिली, मात्र तो तरुण उड्डाणपुलाखाली कोसळला। सुमारे 50 फूट उंचावरून खाली पडल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता। त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान या तरुणाला मृत झाल्याचे घोषित केल्याची माहिती समोर आली आहे। मात्र नागपुरात पुन्हा घडलेल्या अपघाताच्या घटनेमुळे पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे। विधान परिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली आहे। महायुतीचे 9 पैकी 9 उमेदवार विजयी झाले आहेत। यामध्ये भाजपाच्या 5, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 2 उमेदवारांनी विजयश्री खेचून आणली आहे। मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय, कारण काँग्रेसची 8 मतं फुटली आहेत। शिवाय ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना महायुतीतील पक्षांनी मतं फोडण्यात अपयश आले आहे। दरम्यान निवडणुकीत काँग्रेसची 8 मतं फुटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी हल्लाबोल केलाय। प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करत काँग्रेसवर टीका केली आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठीच्या निवडणुकीत महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झाले। या निवडणुकीत भाजपाच्या 5ही उमेदवारांचा विजय झाला आहे।
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 उमेदवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला, तर महाविकास आघाडीचा एका उमेदवाराचा पराभव झाला। यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून वेळोवेळी समान नागरी कायद्याची चर्चा होते। केंद्रातील भाजपाच्या नेतृत्वातील सरकार देशभरात समान नागरी कायदा लागू करण्याच्या समर्थनार्थ आहे, पण विरोधकांकडून याला विरोध केला जातो। लवकरच हा कायदा लागू केला जाईल असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपाच्या अनेक नेत्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सांगितले आहे। दरम्यान यात समान नागरी कायद्याविषयी आता नवीन माहिती समोर येत आहे। हा कायदा राज्य पातळीवरच लागू केला जावा अशी भूमिका केंद्र सरकारने घेतल्याचे म्हटले जात आहे। भाजपाचे नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतांनी दाखल केली आहे। मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे। राणेंनी शिवसेना ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांचा पराभव केला। नारायण राणेंचा 47,858 मतांनी विजय झाला। मात्र राणेंचा हा विजय कपटनीती आणि पैशाच्या जोरावर झाल्याचा आरोप विजय राऊत यांनी केला आहे। लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाच मुंबईत येणार आहेत। पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन आज संध्याकाळी होणार आहे। त्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईला कोट्यवधी रुपयांची प्रकल्पांचे आणि बोगद्यांचे उद्घाटनही करतील। लोकमान्य टिळक आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशनवरील नवीन प्लॅटफॉर्मचे उद्घाटन करतील। तसेच मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचा यामध्ये समावेश आहे। तसेच घोषणा देऊन 9 वर्ष रेंगाळलेल्या ठाणे बोरिवली जुळा बोगद्याच्या प्रकल्पाचे भूमिपूजनही नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। गेल्या काही महिन्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पंतप्रधान मोदींनी अनेक वेळा महाराष्ट्र दौरा केला। आता लोकसभा निवडणुकी पार पडल्या असल्या तरीही विधानसभा निवडणुकी अवघ्या काही महिन्यांवर आली असून त्या दृष्टीनेच पंतप्रधान सतत महाराष्ट्राचे दौरे करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। विधान परिषद निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला आहे। महायुतीचे 9 पैकी 9 उमेदवार विजयी झाले आहेत, तर महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरेच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसचे उमेदवार प्रज्ञा सातव यांनी बाजी मारली आहे। राज्यसभेप्रमाणेच याही निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी चमत्कार करून दाखवलाय। व्यसंगी आणि अभ्यासू आमदार म्हणून शिक्षक मतदारसंघाचे अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलेल्या कपिल पाटील यांनी अखेर यांच्या मनातील खतखत बाहेर काढली आहे। मुंबई शिक्षक मतदारसंघात धनलक्ष्मी आणि धनदांडग्यांनी कहर केल्याचा आरोप त्यांनी यापूर्वी केला होता। आता समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी आता तूर्त आपल्या सर्वांची रजा घेतो अशी भावनिक साथ घातली आहे। त्यातच त्यांनी महाविकास आघाडीवर चांगलेच तोंडसुख घातले आहे। भाजपाने विधान परिषद निवडणुकांसाठी 5 उमेदवारांची यादी जाहीर केली होती। त्यामध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या पराभूत उमेदवार पंकजा मुंडेंनाही उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे पंकजा मुंडेंचा राजकीय वनवास संपुष्टात आला असून आज झालेल्या विधान परिषद निवडणुकात त्यांच्यावर विजयाचा गुलाल पडत आहे। संसदीय राजकारणात विजयाचा गुलाल पुन्हा उधळण्यासाठी पंकजा मुंडेंनी तब्बल 10 वर्षांची वाट पाहावी लागली। यापूर्वी 2019च्या विधान परिषद निवडणुकीत भाऊ धनंजय मुंडे यांच्याकडून पंकजा मुंडेंचा पराभव झाला होता। त्यानंतर भाजपाने 2024 मध्ये त्यांना लोकसभेच्या मैदानात उतरवले, मात्र तिथेही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। अखेर विधान परिषदेच्या निवडणुकीत आता पुन्हा एकदा विधिमंडळ सभागृहात त्या पोहोचल्या आहेत।